पोलीस स्टेशनला जाण्याचं कारण का 2023ला जे BNSS नवीन कायदा आला आहे त्याच्यात 0 FIR नावाचं एक तिथं एक प्रोव्हिजन असतं। म्हणजे तुम्ही देशामध्ये कुठेही FIR केला तर तो त्या विभागाला नाहीतर तो त्या पोलीस स्टेशनला पाठवला जातो। आता मुंबईमध्ये FIR व्हावं अशी माझी इच्छा होती, तो माझा अधिकार 173 कायद्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी आहे, BNS ॲक्टच्या अंतर्गत। पण तिथं माझा अधिकार मला तिथं वापरण्याचा तिथं संधी ही पोलीस प्रशासनाकडनं दिली नाही। खालच्या लेवलचे जे अधिकारी PI आणि सिनियर PI यांनी माझं स्टेटमेंट टाईप करायला घ्यायला सुरुवात केली होती, पण त्यात वरचा एक मोठा अधिकारी येऊन त्यांनी ती प्रक्रिया थांबवली। आता एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, माझा जो FIR होता तो तिथं झाला नाही, पण माझं जे डॉक्युमेंट होतं ते डॉक्युमेंट त्यांनी सांगितलं आम्ही CIDला पाठवलेलं आहे, त्यामुळे FIR तो तिथं झालाच नव्हता। मग साहजिकच आपण प्रयत्न करणारी माणसं असल्यामुळे बारामतीला जाऊन जिथं ती घटना घडली तिथं परत एकदा FIR करण्याचा मी प्रयत्न केला, तिथे तो स्वीकारला गेला नाही। आणि तो स्वीकारला न गेल्यानंतर मी परत एक प्रयत्न तिसरा केला, तो म्हणजे CIDमध्ये सुद्धा जो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे तो ते SP लेवलचा असल्यामुळे तो 100% FIR करू शकतो, पण त्यांनीसुद्धा तो FIR तिथं केला नाही। म्हणून 180 कलमाच्या अंतर्गत मी माझं स्टेटमेंट तिथं दिलेलं आहे। पण एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे की सुप्रीम कोर्टाने अधिकार दिलेला आहे। अशा 2 सुप्रीम कोर्टामध्ये केसेस झाल्या होत्या। एक केस जर कॉग्निझेबल ऑफेन्स असेल तर दखलपात्र ऑफेन्स असेल तर जो दादांच्या बाबतीतला आहे 100% दखलपात्र आहे, कारण तो ॲक्सिडेंट झाला आहे, त्याच्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे। तर तसं जर असेल तर आपल्याला FIR कधीसुद्धा करता येते आणि कुणीही जाऊन तो FIR करू शकतं, फक्त परिवारातला एक व्यक्ती नाही, कुणीही जाऊन करू शकतं, हा आमचा अधिकार आहे आणि ड्युटी पोलिसांची आहे तो स्वीकारणं। दुसरं जे एक सांगितलं जातं की ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट झाल्यानंतर त्याच्यावर जर इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं असेल तर मग आपल्याला FIR करता येत नाही, तसं नाही। सुप्रीम कोर्टाने त्या बाबतीतसुद्धा एक निर्णय तिथं दिलेला आहे आणि त्या निर्णयामध्ये सांगितलं आहे की ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट झाल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन सुरू असलं तरी आपल्याला FIR करता येतो। म्हणजे सुप्रीम कोर्टाने आम्हाला अधिकार दिला आहे। MNSS जो WSS जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत आम्हाला त्या ठिकाणी अधिकार आहे, पण तो अधिकार आम्हाला दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये एका मराठी नेता, मराठी माणूस आणि एक मोठा नेता तिथं जाऊनसुद्धा त्या बाबतीतला त्यांचा FIR आम्हाला करता येत नाही, फार दुर्दैवी गोष्ट आहे। दादा, काल सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांच्या पक्षाकडनं त्यांची निवड करण्यात आली, परंतु त्या सगळ्या निवड प्रक्रियेनंतर एक पत्रकार परिषद झाली। त्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतः सुनेत्रा पवार या त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या नवनिर्वाचित त्यांना बोलू नाही दिलं। प्रफुल्ल पटेल